तुमच्याकडे वेळ आहे असा जेव्हा तुम्ही विचार करता, तीच तुमच्यासाठी सर्वात मोठी अडचण आहे. कारण वेळ कधी, कोणावर, कशी येईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जी वेळ आहे त्याचा व्यवस्थित उपयोग करून घ्या. सार्थक आणि प्रभावी उपदेश तो आहे, जो तुमच्या वाणीने नाही, तर तुमच्या आचरणातून दिसतो. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आपल्याला ऐकायचाच आहे. आजचा संदेशही नेहमीप्रमाणे खूप खास असणार आहे. कारण प्रत्येक संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतो, आपल्या खचलेल्या मनाला आधार देतो. आणि जेव्हा सगळं काही संपलं आहे, तेव्हा स्वामींच्या शक्तीचा आभासही हा संदेशच आपल्याला करून देतो. म्हणून संदेश आपल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचे असतात. एखाद्या आजारी व्यक्तीला जेव्हा आपण भेटायला जातो, तेव्हा त्याचा आजारपण आपण दूर करू शकत नाही, पण थोड्या वेळासाठी त्याला त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी नक्कीच आपण मदत करू शकतो. जेव्हा आपण त्याच्याशी चांगल्या गोष्टी बोलतो, जेव्हा आपण त्याला प्रेरणादायी 2 शब्द ऐकवतो, म्हणूनच शब्दांमध्ये खूप ताकद असते. तसंच काम आपले हे संदेश करत असतात. माझ्या प्रिय मुला, लक्षात ठेवा की मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. तुझ्यावर प्रेम करतो, तुला मार्गदर्शन करतो आणि तुला आशीर्वाद देतो. या प्रवासात तुम्ही एकटे नाही आहात. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुमचा देव, तुमचा पिता, तुमचा प्रभू, तुमचा सतत सहकारी आहे. विश्वासाने चला आणि तुम्हाला चमत्काराचा अनुभव येईल. तुमचे ग्रंथ उघडा, सारामृत उघडा आणि तुम्ही वाचत असताना शिकणे आणि वाढण्याची उत्कट इच्छे ते पुन्हा पहा. तिथे माझ्याबरोबर तुम्ही सतत बोलत राहा. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुझ्याबरोबर माझी परिस्थिती अनुभवा. मी तुम्हाला शब्दांद्वारे मार्गदर्शन करेन, जेणेकरून तुम्ही मला चांगले ओळखू शकाल, अधिक जाणून घ्याल. माझ्या प्रेमाच्या विश्वासूपणाबद्दल शंका नष्ट होतील, विनाशाचे विचार नष्ट होतील. मी तुम्हाला तुमच्या त्रासासूड आणि आजही तुम्ही शोधत असलेले उपाय देईन. माझ्या तुमच्यावरील अपार प्रेमाचे अलौकिक प्रकटीकरण तुम्ही पहा. चांगले दिवस सतत आशीर्वादाचा स्वतःला तयार करा. अंधार निर्णयामू द्या. दुःखाचा क्षण लवकरच तुमच्या मागे असेल. तुम्ही इतकी वेगवान चिंता गुंता आहात. तुमच्या उत्तराची पहाड जवळ आली आहे. तुमची मुक्ती जवळ आली आहे. आणि तुम्ही पहा की शांतपुरम त्यागाचे फळ मिळेल. ते वेगाने उडत जातो. पण मी तुझ्याशी बोलत असलेल्या शब्दांची आठवण ठेवा. आदर करा. तुम्ही माझे प्रेम कधीही गवणार नाही. तुम्ही नेहमी त्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्ही माझ्या कृपेश कधीही विभक्त होणार नाही. माझी दया नेहमी तुमच्यासाठी उपलब्ध असेल. आता आनंद साजरा करा. आनंदी आणि उघड्या हाताने माझ्या प्रतिसादाच्या स्वीकाराची तयारी करा. तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही, कारण मी तुझ्यासोबत आहे. आनंदी वा खुल्या हाताने माझा प्रतिसाद स्वीकारणे तयार व्हा. मी तुला उचलून घेईन, म्हणून कोणीही तुला तोडू शकत नाही, पाडू शकत नाही. मी तुझे रक्षण करीन, म्हणून तुला कोणीही पराभूत करू शकत नाही. तू माझे प्रेम कधीच गमावणार नाहीस. माझे प्रेम तू कधीच विसरणार नाहीस. तुम्ही नेहमी त्यावर विश्वास ठेवू शकता. तुम्ही माझ्या कृपासिंधू होणार नाही. माझी दया तुमच्यासाठी नेहमी उपलब्ध असेल. आता आनंद करा. आनंदी व खुल्या हाताने माझा प्रतिसाद स्वीकाराची तयारी करा. मी तुला आशीर्वाद देईन, कारण कोणीही तुला शाप देऊ शकत नाही. मी तुला आशीर्वाद देईन, म्हणून कोणीही तुला शाप देऊ शकत नाही. मी तुला साथ देईन, म्हणून कोणीही तुला लाजवू शकत नाही. मी रक्षण करेन, म्हणून कोणीही तुझे नुकसान करू शकत नाही. जो कोणी तुझ्यावर हात ठेवण्याचे किंवा तुझ्याबद्दल वाईट बोलण्याचे धाडस करतो, त्याला मला सामोरे जावे लागेल. मी माझ्या मुलांवर लक्ष ठेवतो. तुम्ही एकटे नाही आहात. भिवू नका. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी विश्वासाची झेप घ्या. अधिक विश्वास ठेवा. मोठ्या गोष्टी व विश्वास ठेवण्याचे धाडस करा. आतापासून मोठे पाऊल टाका. कोणीही तुम्हाला धमक्या देणार नाही किंवा ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत असा विश्वास करू नका. मी सर्वांचा निर्माता आहे आणि मी प्रत्येका माझ्या प्रतिमेत आणि समानतेने समान केले आहे. पण माझ्यावर प्रेम करणारी, माझा शोध घेणारे, विश्वास ठेवणे, माझी मुलं त्यांचा बाप कोण हे त्यांनी कोवर विश्वास ठेवला पाहिजे.
हे त्यांना माहीत आहे. तुमच्या शत्रू तुमच्याबद्दल हे आवडत नाही. बाहेर ते तुम्हाला एक सामान्य व्यक्ती म्हणून पाहता, परंतु खोलवर ते जाणतात की तुम्ही माझा पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वाहून घेत आहात. आता तुमच्या विश्वासाची पात वाढवा. तुम्ही कोण आहात, तुमचा जीव काय आहे, तुमची इच्छा काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला माझी इच्छा पूर्ण करण्याची, दररोज चांगली होण्याची इच्छा आहे. तुम्हाला बदल हवा आहे. त्यामुळे कोणालाही घाबरू नका. उभे राहा आणि युद्धात उतरा. कारण तुम्ही माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून चालला, तुमच्या हृदयाचे रक्षण केले जाईल आणि जगाच्या कचनी स्वतःला दूषित होऊ देऊ नका. तर विजय निश्चित तुमचा आहे. माझ्याकडे येऊन असे म्हणू नका की हे फक्त तरुणांसाठी आहे, किंवा तुमच्या वयाच्या मुली, तुम्हाला यापुढे विश्वास वाटत नाही की तुम्ही काही साध्य करू शकाल. तुम्हाला आणखी काही स्वप्ने आहेत नाहीत का निराश तुमच्या मोठ्या आकांक्षा हिरावून घेतल्या आहेत. कृपया असा विचार करू नका. ते मला दुःख तुमच्यासाठी नाही हे मला सांगू नका. मी माझ्या आयुष्यात तुमच्या आयुष्यात महान गोष्टी करे. तू तरुण असो वा वृद्ध, ते मला परावत करणार नाही. मी तुमचा कसा कायापालट केला हे अनेकांना दिसले. ते तुमचा सल्ला घेतील, त्यांच्या जीवनाचे रहस्य तुमच्यामध्ये सांगाल. तुम्ही त्यांना माझ्या दिशेने मार्गदर्शन कराल. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत राहा. तुमच्या इच्छेनुसार काम करत राहा. तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या आहेत त्यासाठी विश्वासाने लढत राहा. कोणीही तुम्हाला खाली पाडू शकत नाही, तुमचा सामना करू शकत नाही किंवा तुम्हाला स्पर्शही करू शकत नाही. मी तुमच्यासोबत आहे. एकत्रितपणे आम्ही अलौकिक आशीर्वाद पात व पोचहे. आज मी तुमच्या अंतःकरणा व अवर्णनीय व्यथा काढून टाकण्यासो आलो आहे. दुःख कधी तुमच्या आम्हाला व्यापून टाक. तुमच्या दुःखाची भावना निर्माण करणारी कोणतीही गोष्ट मला मुळापासून उपसून टाकायची आहे. मी तुमच्यावर प्रेम करतो. माझ्या हातात तुमच्यासाठी खरा आणि दैवी आनंद आहे. जेव्हा तुम्ही माझे ऐकता तेव्हा कल्पना करा की माझे हात तुमच्या डोक्यावर हात लावत आहेत. माझा पवित्र आत्म्याच्या उपचार शक्ती तुमच्यावर राहते, तुमच्यावर वाहते. हे अनुभव घ्या. सर्व रोग, सर्व मानसिक त्रास, तुमचा आम्हाला अश्रू आणा छुपी यातना ही मी तुम्हाला घोषित करतो. तुमच्या विचारांचे गडद कोप तुम्ही डोक्यापायापर्यंत शुद्ध आहात. तुम्हाला आता त्रास सहन करावा लागणार नाही. तुम्हाला माझ्या सिंहासनावर थेट प्रवेश आहे. मी तुमचा पिता आहे. मी तुम्हाला दिलेली विष, मी तुम्हाला दिलेली जीवनाची देणगी तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत आनंदी घेण्यासाठी आहे. नीट ऐका. मी तुम्हाला रोज सकाळी तुमच्या डोळ्यात एक नवी ठिणगी घेऊन उठण्याची ऊर्जा, धैर्य देत आहे. बाहेर पडा. सूर्याच्या किरणांमुळे भीती आणि लाज न बाळगता तुमचे हात वर करा. जगाला ओरडून सांगा की मी तुमचा गुरु आहे, तुमचा प्रदाता, तुमचा उपचार करणारा, तुमची शक्ती आहे. मी तुम्हाला खात्री देतो की माझा शब्द तुमच्या मार्गदर्शन करणारा दिवा आहे आणि प्रकाश आहे, जो तुम्हाला एका अलौकिक भूमीकडे सुरक्षितपणे, जिथे काम करण्याची समृद्धी संधी तुमची वाट पाहत आहे. शांततेने विश्रांती का. शांतपुरम. वाईट दिवसातही जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही अयशस्वी झाला आहात, जेव्हा गोष्टी चुकीच्या होतात आणि चुका होतात, तेव्हाही तुम्हाला चांगले माहीत आहे माझी कृपा अगाध आहे. माझी दयाशत मी तुम्हाला आधी अपयश ठरणार नाही. आता जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मी तुम्हाला नक्की अपयश ठरवू देणार नाही. हे देवी निर्माता, तुझे कोमल हात जो कोणी हे शब्द ऐकत आहे त्याच्या शरीराला स्पर्श करू दे. त्यांच्या आयुष्यात संधीचे नवीन दरवाजे उघड आणि त्यांच्या आर्थिक भविष्याच्या शक्यता एकावेळी उघडून करू दे. तुमची खास व्यक्ती गमावची शक्यता कमी करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. तुम्ही या 6 गोष्टी मोठ्या मनावात अशी देवाची इच्छा आहे. 1. मी सतत माझ्या आयुष्यात संपत्ती आणि यश आकर्षित करत असतो. 2. माझे शरीर मजबूत आणि तंदुरुस्त असल्या मला वाटत असल्या ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. 3. सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये मी वाढवत आहे आणि मी स्वतः माझ्या सभोवतालच्या जगासह शांततेत आहे. 4. माझ्या जीवनात प्रवेश करण्यास सर्व चांगल्या गोष्टीस मी पात्र आहे आणि मी उघड्या हाताने त्याचे स्वागत करतो. 5. मी सर्व नकारात्मक भावना आणि विचार सोडून देतो आणि मी आनंद आणि प्रेम स्वीकारतो. 6. मी विश्वाचे फायदे प्राप्त करण्यासाठी तयार आहे आणि मला विश्वास आहे की ते मला माझ्या सर्वोच्च चांगल्या दिशेने नेतील. ही एक शक्ती आहे जी तुम्हाला पुढे नेत आहे आणि तुमच्या मार्गातील कोणत्याही अडथळीस क्षमता देते
म्हणून खात्री बोला आणि तुमच्या अंतःकरणावर विश्वास ठेवा. कारण विश्वासामुळेच तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. ज्या क्षणात पाहत आहात तो क्षण शेवटी आला आहे. म्हणून तुमचा विश्वास कायम ठेवा आणि स्वतःला तयार करा. माझ्या मित्रा, ही प्रथा नाही, हे सध्या प्रत्यक्षात होत आहे. जर तुम्ही पूर्णपणे शंका नीट लक्ष द्या. मी समजा सांगते की तुम्ही या व्हिडिओमध्ये योगायोगाने आला नाही आहात, तर दर्शका, योगायोगापेक्षा अधिक शक्तिशाली काहीतरी तुम्हाला इथे घेऊन आले आहे. आणि तुम्ही का विचारू शकता? कारण एक महत्त्वपूर्ण आणि आश्चर्यकारक फायदा आहे. त्यामुळे वरवर पाहता अजिबात अडथळीस यशस्वी वर ब्रह्मांडा सामर्थ्याने भरलेले जी मुले तुमचा जीवनसाथी आधीच तुमच्या जीवनात प्रवेश करत आहे. हे शब्द प्राप्त होताना नियती तुमच्या मार्गात काम करत आहे आणि तुमच्या इच्छा मार्गी लावत आहे. धीर धरा, कारण हा महिना संपणे आधी तुम्हाला खरोखर जीवनाची चमत्कारिक प्रस्तुती मिळत आहे. सर्व शक्तिमान देवाच्या हातून आशीर्वाद या द्रव्याची पुष्टी करण्यासाठी गॉड इज सुप्रीम टाईप करा. स्वतःला तयार करा, कारण फायद्याचा वर्षाव होत आहे. ब्रह्मांड आपल्या अमर्यादित तुम्हाला समृद्ध करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करत असताना तुम्ही आनंद, समृद्धी आणि उत्कृष्ट आरोग्याने भरून जाल. देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच अनमोल आहेत. भीतीपोटी देवासमोर हात जोडण्यापेक्षा चुका न केलेल्याच बऱ्या. कणाकणात देव आहे असं मानणारा त्याही गोष्टीला देव मानतो ज्याची खरी ओळख देव म्हणून नाही तर माणूस म्हणून झाली. कोण, कुणाला, कुठे, केव्हा, कसा, कधी उपयोगी पडेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत. म्हणून कौशल्याने सर्वांशी सखोल्याचे संबंध ठेवण्यात व ते प्रयत्नपूर्व राखण्यात शहाणपण आहे. काही लोकांना वाटतं देव प्रत्येक वेळेला आपली मदत करेल का? काही वेळेला तर देव आपल्यालाच अडचणी सोडून जातो. पण असं नाही. देव प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतो. आपल्याला ते फक्त ओळखावं लागतं की देवाने आपली मदत केलेली आहे. देव आपली साथ कधी सोडत नसतो. आयुष्याच्या प्रत्येक चांगल्या वाईट वेळात देव आपली साथ कायम देत असतो. देवाने आपल्याला कधी एकटा सोडलं नाही. फक्त देवावर आपली श्रद्धा आणि विश्वास पूर्णपणे असायला हवा. जो सच्चा स्वामी भक्त आज या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या आयुष्यात नक्की देव मोठा चमत्कार करेल. सगळ्यांना आपलं म्हणायचं, पण सगळ्यांपासून 4 हात लांब राहायचं. कारण या कलियुगात कोण कधी धोका देईल सांगता येत नाही. लक्षात ठेवा, जवळचे सुद्धा धोका देऊ शकतात, परके सुद्धा धोका देऊ शकतात, पण धोका देणारे नेहमी आपलेच असतात, हे नक्की नक्की लक्षात ठेवा. प्रत्येकाला वाटतं संकटे फक्त माझ्याच आयुष्यात आहेत का? तर असं नाही. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. जो व्यक्ती त्या संकटांचा सामना करून पुढे जातो तो आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. स्वामी सांगतात, सध्या माणसाचं दुःख हे एकच मुख्य कारणामुळे येत असतं. ते म्हणजे त्याला माहीत तर सगळं असतं, पण समजून काही घ्यायचं नसतं. त्याला कळतात बऱ्याच गोष्टी, पण तो समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. जीवनात त्रास त्यांना होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात, आणि जबाबदारी स्वीकारणारे कधी हरत नाहीत. एकतर ते जिंकतात, नाहीतर शिकतात. आजूबाजूची माणसं परिस्थिती वाईट बनवतात आणि मग त्याला अडकलेला माणूस वाईट बनत जातो. आता याचा सोपा मार्ग म्हणजे आपण त्या माणसाशी संबंध कमी करावेत. झाडू जोपर्यंत एकत्र बांधलेला असतो तोपर्यंत तो कचरा साफ करतो, पण जेव्हा तो झाडू विखरला जातो, तो तुटून जातो, तेव्हा तो स्वतः कचऱ्यात जातो. प्रत्येकाची वेळ असते, तो वर त्याचा खेळ असतो. नव्हतीच लेन म्हणून झाडावर डोलणारं मिरवणारं हिरवं पान रंग पालटतात, झाडही त्याला अलगद खाली टाकून देतं. स्वतःच्या वक्तव्यात इतका सरळ व तिखटपणा ठेवा की चांगल्या लोकांना त्याची चव आणि वाईटांना ठसका लागलाच पाहिजे. खरं दाखवण्याचा आणि खोटं लपवण्याचा प्रयत्न करू नका. वेळ दोघांनाही जगासमोर आणते, सत्याला आणि असत्यालाही. शब्दाच्या संबंधात माध्यमातून आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. पैंजण जरी सोन्याचं असलं तरी ते पायातच घालतात, आणि टिकली जरी 2 रुपयांची असली तरी ती कपाळालाच लावतात. किमतीवरून अस्तित्व कधी ठरलं जात नाही, अस्तित्वावरून किंमत ठरत असते. स्वामी सांगतात, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या सुखदुःखात संघर्षाची कल्पना नसणारे जेव्हा फुकट सल्ला द्यायला येतात त्यांना चल निघता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेला संकटे येतील, त्या संकटांचा सामनासुद्धा करता आला पाहिजे.
कल्पना आणि वास्तव यांच्यात बरंच अंतर असतं. कल्पनेत काही पण लिहिता येतं, मात्र वास्तव हे जगावं लागतं. आपल्याला वाचून कोणाला त्रास होऊ नये या गोष्टीची काळजी नेहमी घेत राहा. परिस्थिती कशी असू द्या, फक्त चेहऱ्यावर शांतता आणि अंगावर संयम ठेवा. परिस्थिती तुमच्यापुढे झुकल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी असं वाटतं, लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागावं. मग मन म्हणतं की आपणही त्यांच्यासारखंच वागतोय, म्हणजे ते आणि आपण एकप्रमाणेच आहोत, सारखेच आहोत. त्यांच्यात आणि आपल्यात फरकच काय उरला? असामान्य माणसाची 3 लक्षणे असतात. तो चुकीचं काम करत नसल्याने त्याला चिंता नसते, त्याच्याकडे ठाम विचार असल्याने त्याच्या मनात गोंधळ नसतो, आणि तो प्रामाणिक असल्याने त्याला कशाही गोष्टीची भीती किंवा पर्वा नसते. स्वामी सांगतात, सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. काही गोष्टी मनाविरुद्धसुद्धा होत असतात आणि त्या सहन कराव्या लागतात. जीवनात सुखदुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात, मग तो पंत, संत, महंत किंवा भगवंत का असेना. म्हणून अशा प्रसंगी देवदेवस्की, अंगारे, दुपारे या बुवाकडे जाण्याची गरज नाही. आपल्याला फक्त मेहनत करत ईश्वरचरणी प्रार्थना करायची आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, जे दुसऱ्यांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे, जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दृढ शहाणे, आणि जे कोणाच्याही अनुभवावरून शिकत नाहीत ते आयुष्यात काहीही करू शकणार नाहीत. त्यामुळे मात्र एक गोष्ट आयुष्यात कायम लक्षात ठेवा, पैसा कमविणे हे जितके महत्त्वाचे आहे त्याहून कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे माणसे जोडणे. मग ती माणसं घरातील असोत की बाहेरची. या सत्याची जाणीव होण्यात खरे शहाणपण आहे. कामासाठी पोट की पोटासाठी काम? पोट नसते तर कोणी काम केलं नसतं. वस्तुस्थिती ही आहे. कामासाठीच पोट माणसाला निसर्ग देवतेकडून मिळालेले आहे. म्हणून प्रामाणिकपणे पोटासाठी काम करणं हे त्याचं कर्तव्य असून, काम न करणं किंवा कामचुकारपणा करणं हा एक मोठा गुन्हा आहे. प्रामाणिकपणे, आवडीने व कौशल्याने विधायक काम करणे हीच देवाची पूजा, भक्ती, उपासना व आराधना असून तीच या सराष्ट्राला सर्वार्थाने पुढे नेऊ शकते. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात, पण त्या संकटांचा सामना करण्याची ज्याच्यात शक्ती असते तोच पुढे जाऊ शकतो. लक्षात ठेवा, जो संकटांचा सामना करून पुढे जातो तो आयुष्यात खूप यशस्वी होतो. संकटांना घाबरणे सोडा, कारण ते तुम्हाला मागे ओढतात. संकटांचा सामना करून पुढे जायला शिका, कारण ते तुम्हाला आयुष्यात पुढे नेत असतात. जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवेल त्याला काळजी करण्याची गरज नाही, कारण ते त्याला नेहमी पुढे नेत असतात. स्वतःवर विश्वास ठेवून तर बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात बरीच संकटे आहेत. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्या संकटांचा सामना करण्याची शक्ती आणि जिद्द ज्याच्यामध्ये असते तोच आयुष्यात नक्की पुढे जाऊ शकतो. स्वामी सांगतात, आजकाल बऱ्याच लोकांना वाटतं की ते जे करतील तेच योग्य आहे, पण असं कधीही नसतं. सर्वात श्रेष्ठ म्हणजे यज्ञ, आणि ते यज्ञ म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठे तप म्हणजे नामस्मरण. सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठे व्रत म्हणजे नामस्मरण. सर्वात मोठे योग म्हणजे नामस्मरण. मानवी शरीर हा सुपर टेप रेकॉर्डर असून माणसाकडून A to Z जी सर्व कामे घडतात ती सर्व कर्मे त्याच्या सूक्ष्म जाणीवेच्या टेपवर रेकॉर्ड करण्याचे कार्य हा आपला देव करत असतो. आणि आपण जर काम चांगले केले असतील तर चांगला परिणाम, आणि वाईट कामाला वाईट परिणाम हा देव नक्की देत असतो. स्वामी सांगतात, मी कायम तुमच्यासोबत आहे, फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्हाला वाटेल की कोणीही तुमची साथ देत नसेल, तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ महाराज तुमची साथ देतील. दिव्य जाणीव, दिव्य प्रतिपाज्ञा व दिव्य आनंद यांनी युक्त अशी सर्वव्यापी, शाश्वत, सर्वसमर्थ, अनंत स्वरूप दिव्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर आहेत. स्वामी बोलतात, इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणे शक्य नाही. लक्षात घ्या, तुमच्या परिसरातील शैक्षणिक शाळा, आरोग्य, दवाखाने, रस्त्यांची परिस्थिती ही तेथील नेत्यांची, राजकारणीची लायकी दाखवते. त्याचप्रमाणे तुमचं वागणं, चालणं, तुमचं बोलणं, तुमचा स्वभाव हे तुमचे संस्कार दाखवतात.
तुमचे संस्कार चांगले असतील तर हे तुमचा स्वभाव आणि तुमच्या वागण्यावरून दिसून येते. स्वामी सांगतात, जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी तर कधी मला ओळखलंच नाही. संकटात स्वामी आपली साथ कायम देतात. फक्त स्वामींवर आपला विश्वास असायला हवा. स्वामी आपली कायम मदत करतात. या गोष्टीवर जर विश्वास असेल तर आपल्याला प्रत्येक संकटात मदत स्वामी नक्की करतात. स्वामींवर विश्वास ठेवा. संकटकाळी मदत करणारे फक्त स्वामी आहेत आणि ते आपली कायम मदत करत असतात. स्वामी सांगतात, शांत मन. एक शांत मन आपल्याला खूप काही देत असते, कारण एका शांत मनाची अमर्याद शक्ती ही तोच व्यक्ती अनुभवू शकतो जो कठीण प्रसंगात सुद्धा आपल्या मनाची शांतता भंग होऊ देत नाही. कारण एक शांत मन हे कधी हार मानत नाही. सहसा त्याचा प्रभाव होत नाही. म्हणून एक शांत योद्धा व्हा, जो कुणाच्याही आणि कुठल्याही प्रसंगावर विजय मिळवतो. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामी आहेत ना, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की घडेल. श्री स्वामी समर्थांवर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. संकट काळात स्वामी तुम्हाला मदत करतील. स्वामी तुम्हाला प्रत्येक संकटात पुढे नेतील. शेवटच्या घावात जर तुम्हाला दगड तुटतो तर याचा अर्थ असा होत नाही की आधीचे घाव महत्त्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न हा महत्त्वाचाच असतो. यश मिळवण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता तो प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा ठरत असतो. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असतं. आयुष्यात जेवढी संकटे आहेत त्या संकटांचा सामना करायला शिका, कारण त्याच्याशिवाय यश तुम्हाला मिळणार नाही. ज्यांच्या आयुष्यात संकटे असतात त्यांनी संकटांना न घाबरता प्रयत्न करणे चालू ठेवावे, कारण प्रयत्न त्या संकटांना नक्की दूर काढतील. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला तुमच्या आयुष्यात अशा अडचणी येतील ज्या तुम्हाला प्रत्येक वेळेला मागे ओढतील. त्या अडचणींचा सामना करायला शिका. काही वेळेला त्या अडचणी तुम्हाला आयुष्यात एवढ्या मागे ओढतील की पुढे जाणे शक्य होणार नाही. पण तुम्ही घाबरू नका. आपले प्रयत्न कायम चालू ठेवा. केवळ चांगल्या गोष्टी मिळवता येतात म्हणून माणसे यशस्वी होत नाहीत. कुठल्या गोष्टी चांगल्या पाहता म्हणून यशस्वी व्हायला तुम्हाला रस्ता मिळणार. स्वामी सांगतात, बऱ्याच वेळेला संकट येतात. महाभारताच्या काळात एकच आयुष्यात त्यांचं संकट होतं किंवा एकच त्यांचं ध्येय होतं, ते म्हणजे आपल्याला हे युद्ध जिंकायचे आहे. हे जसं त्यांचं ध्येय होतं तसं तुमचं सुद्धा ध्येय असायला हवं. मानवी शरीर हा आपला असं शरीर आहे जे सर्व गोष्टी करू शकतो. फक्त मन या नावाच्या एका अवयवावर आपला पूर्ण कंट्रोल असायला पाहिजे. आपला जर आपल्या मनावर ताबा असेल तर आपण प्रत्येक गोष्ट करू शकतो. स्वामी सांगतात, सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवायला हवा. शब्दांचे, वाक्यांचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे नाही. त्या मनापासून समजाव्या लागतात. भावना या समजल्याशिवाय कधी समजत नसतात. भावना ह्या समजून घ्याव्या लागतात. स्वामी सांगतात, नामस्मरण उंबरठ्यावरचा दिवा, त्याने भगवंत व प्रपंच या दोन्हीकडे उजेड पाडत असतो. नामस्मरण केल्याने आयुष्यात जे येतात संकटे ते आपणेआप दूर व्हायला सुरुवात होते. म्हटलं तर जीवन सुंदर, म्हटलं तर वाईट आहे. मग त्याला सुंदर म्हणायचं की वाईट म्हणायचं? जीवनात ज्या आपण गोष्टी करतो त्यावरून ते सुंदर किंवा वाईट ठरलं जातं. त्रासाने भरलेल्या खोक्यावर आनंद असं लिहिलं आणि दुःख कन्फ्यूज होतं असं प्रत्येकाला वाटतं, पण असं नाही. आयुष्यात चूक महत्त्वाची असेल तर ती व्यक्ती विसरावी आणि व्यक्ती महत्त्वाची असेल तर चूक विसरावी. विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी नाही. शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रूतून येण्याची गरज भागली नसती. स्वामी सांगतात, प्रत्येकाला वाटतं की काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यात नक्की घ्यावं आणि नक्की आपलंही आयुष्य बदलून जावं, पण असं नसतं. आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आयुष्य म्हणजे समस्या येणार आणि येत राहणार. त्याला पळून न जाता धीरानेच तोंड हे द्यावे लागते. स्वामी सांगतात, कोणी माझं वाईट करतंय हे ज्यांना त्यांचं कर्म आणि मी कोणाचंही वाईट करणार नाही हा माझा धर्म. संकट हे नेहमी पाण्यासारखे असते. ते तुम्हाला पाण्यात बुडवण्यासाठी नव्हे तर शिकण्यासाठी येत असते. स्वामी सांगतात, दुसऱ्याला द्यायला काही नसतं तरी चालेल, पण सन्मान किंवा मान हा दिलाच पाहिजे.
जो व्यक्ती दुसऱ्याला मान देण्यात विश्वास ठेवतो त्याला प्रत्येक ठिकाणी मान हा नक्की मिळतो. आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील. कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही. चुका मागील कारण जाणून घ्या. बहुतेक चुका परिस्थितीने होतात, हेतूने नाही. धोका नेहमी बाहेरच्या लोकांकडून नाही तर आपल्या भरवसा केलेल्या लोकांकडून होतो. लोकांनी शाळा शिकावी पण कोणाच्या भानगडीत शाळा करायची नसते. प्रत्येकाला एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, देव कायम आपल्यासोबत असतो. देव आपली कायम मदत करतो. फक्त आपला त्यावर पूर्ण विश्वास असायला हवा. जगात 2 अशी रोपं आहेत जी कधीही कोमेजली जात नाहीत आणि कोमेजले तर त्याचा काही इलाज नाही. पहिलं निस्वार्थ असं प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास. या दोन्ही विश्वगोष्टी एकदा का कोमेजल्या की पुन्हा उगवत नाहीत. संघर्षाच्या काळात व्यक्ती नेहमी एकटा असतो. यशाच्या काळात मात्र त्याच्या भोवती गर्दी जमा होते. स्वतःसाठी वेळ द्या, कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. काही वेळेस लोकांना मान नाही दिला तरी चालेल, पण त्यांनी केलेल्या कामाला आणि मदतीला विसरायला नको. आयुष्यात उपकाराची परतफेड कधी करता येत नसते. जाणीव ठेवणे ही परतफेड असू शकते. समजायला उशीर झाला पण अनुभव मोठा मिळाला. आपण कोणाचं कधी नसतो आणि कोणी आपलं नसतं. फक्त गरज ही प्रत्येकाला आपलं किंवा आपल्याला त्याचं बनवत राहते. मनातील माणसं आणि पायातील बूट जर इजा करत असतील तर समजून द्या, ते आपल्या मापाचे राहिलेले नाहीत. स्वामी सांगतात, प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका. कारण माणसे तुम्हाला काय बोलतात त्यावरून त्यांची पात्रता कळते, तुमची नाही. कोण काय म्हणतंय यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला स्वतःला किती पटतंय हे जास्त महत्त्वाचं असतं. आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांना जन्मभर तळतळ्याचे हप्ते भरावे लागतात. लोक सांभाळता नाही आले तरी चालतील, पण लोकांकडे लक्ष देणं दूर करा. लोक काय म्हणतील या विचाराने बऱ्याच गोष्टी होताच्या होताना राहून जातात. स्वामी सांगतात, आपल्यात मनामध्ये जी गोष्ट असते आणि ती आपल्याला करायची असते ती गोष्ट करण्याचा प्रयत्न सुरू करा. कारण बऱ्याचदा एखादी गोष्ट जी आपण करू शकतो पण केली नाही याचा पश्चाताप आपल्याला नंतर 10 ते 15 वर्षांनंतर होतो. तो कोण म्हणतं माणूस रंग बदलत नाही? एखाद्याच्या तोंडावर खरं बोलून बघा, तुम्हाला या प्रश्नाचे बरोबर उत्तर मिळेल. काही लोकांना पाहिजे ते पाहिजेच असतं, तर काही लोकांना जे पाहिजे ते कधी त्यांनी पाहिलेलंच नसतं. स्वामी सांगतात, ठाम राहायला शिका. निर्णय चुकतात पण काही हरकत नाही. स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला पुन्हा सुरुवात करता येणार असेल तर प्रयत्न सोडू नका. सुरुवात नेहमी कठीण असते. सुरुवात नेहमी शून्यातून होते. शून्यातून सुरुवात झालेले नेहमी पुढे जात असतात. विश्वास जर स्वतःवर असेल तर स्वामी आपली कायम साथ देतील. स्वामी सांगतात, उदास असशील तर माझे नाव घे. दुःखी असशील तर माझे ध्यान घे. मार्ग मिळत नसेल तर माझे विचार घे. एवढ्याने समाधानी नसशील तर बाळा अक्कलकोटची धाव घे. संकटे तुझ्या आयुष्यात आली, संकटांचा जर खूप त्रास होत असेल तर त्याबद्दल विचार करणे थांबवा. विचार करणे थांबवले की संकटे आपली आप कमी व्हायला लागतात. काही संकटे हे प्रयत्न केल्याने नाही तर विचार करणे थांबवल्याने थांबून जातात. स्वतःवर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न चालू ठेवा. नक्कीच स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला यशाच्या मार्गावर नक्की नेत असतील. फक्त आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असायला हवा. संकट काळामध्ये स्वामी आपली साथ देत असतात. स्वामींनीच आपली साथ दिली आणि कायम ते आपली साथ देत असतात. स्वामी कायम आपली मदत करतात. आपला फक्त स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असायला हवा. संकटात स्वामींनीच आपली मदत केलेली आहे आणि कायम स्वामी आपली मदतही करत असतात. आपला फक्त श्री स्वामी समर्थांवर विश्वास असायला हवा. जगात कितीही संकटे आली तरी जो व्यक्ती स्वतःचा विश्वास कधी कमी होऊ देत नाही तो नक्की पुढे जाऊ शकतो. स्वतःवर जो विश्वास आहे तो कधी कमी होऊ देऊ नका. संकटे कितीही आली तरी मागे फिरू नका. प्रत्येक संकटात यश मिळत असतं. स्वतःवर फक्त विश्वास ठेवायला शिका. स्वामी सांगतात, कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नातं जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंना नातं जोडलेलं आहे, अशा प्रामाणिक माणसाचा साधा विचारसुद्धा आयुष्यात त्याला पुढे घेऊन जातो.
स्वतःवर विश्वास ठेवा, सर्व काही चांगलं होताना दिसेल. बऱ्याच गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध झाल्या असतील, त्या नक्की तुमच्या मनाप्रमाणे होण्यास सुरुवात होईल. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी नक्की करतील. स्वामींवर जर तुमचा विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. एका गावातील साधा शिक्षक, सगळ्यांचा लाडका, पण आयुष्याने त्याचं सारं काही हिरावून घेतलं आणि त्याचा देवावरचा विश्वास डळमळीत झाला. अनंत गावात एक आदर्श शिक्षक म्हणून ओळखला जातो. तो विनम्र, देवभक्त आणि गावातील सर्वांच्या अडचणी सोडवणारा. पण एक दिवस त्याचं जीवन अचानक बदलतं. अनंतचा एकुलता एक मुलगा अपघातात गंभीर जखमी होतो. बायकोला कॅन्सर असल्याचं निदान होतं. नोकरीवर खोट्या आरोपामुळे निलंबन येतं. घरात कर्ज, दुःख आणि ताणच ताण. अनंत मंदिरात बसतो. समोर भगवान विठ्ठलाचं चित्र, डोळ्यात पाणी. अनंत, देवा, मी तुझ्यावर इतकी वर्ष विश्वास ठेवला, मग हे सगळं का माझ्यावर? हळूहळू अनंत देवळात जाणं थांबवतो. घरात शांत राहू लागतो. तो रडतही नाही, कुणाशी बोलतही नाही. लोक बोलायला लागतात. गावकरी, अनंत सर आधी देवभक्त होते, आता देवालाच नकार देतात. एका संध्याकाळी गावात एक अनोळखी साधू येतो. केस पांढरे, डोळ्यात तेज. तो थेट अनंतच्या घरासमोर उभा राहतो. साधू, भक्त नक्कीच असतो, पण भाग अशा हवी ज्यात शंका असली तरी दिवा विझू नये. साधू त्याला एक कथा सांगतो. एका शेतकऱ्याची, ज्याने पावसाविना भात लावला होता आणि देवाच्या कृपेने शेवटी पाऊस आला. अनंत सकाळी उठून देवाचं चित्र समोर ठेवतो. सुरुवातीला नुसता पाहतो, मग हळूहळू नामस्मरण करतो. अनंत मनात, ओम नमो भगवते वासुदेवाय, जय जय रामकृष्ण हरी. हळूहळू त्याच्या चेहऱ्यावर शांतता येते. मन स्थिर होतं. विचार सकारात्मक होऊ लागतात. बायकोच्या उपचारांना योग्य हॉस्पिटलमध्ये मदत मिळते. मुलाची तब्येत सुधारते. शिक्षण विभागातून सत्य शोधून निलंबन रद्द होतं. अनंत, देवा, तुझा काहीतरी विचार असेल म्हणून सगळं घडलं. अनंत गावात दर गुरुवारी भजनी मंडळ सुरू करतो. गावात श्रद्धेचं वातावरण तयार होतं. तरुण मंडळी त्याच्याकडून शिकू लागतात. तरुण, सर, आजच्या काळातही श्रद्धा असावी हे तुमच्याकडून शिकायला मिळालं. साधू पुन्हा गावात येतो. अनंत विचारतो, खरंच देव असतो का? साधू, तो असतोच, पण तो आपल्यात असतो. जेव्हा आपण त्याला मनातून जागवतो, देव आपण होतो. जेव्हा दुसऱ्यांना दिलासा देतो. अनंत मंदिरात दिवा लावतो, पायऱ्यांवर बसतो आणि शांतपणे डोळे मिटून नामस्मरण करतो. अनंत, देवा, अंधारात मी तुझा हात सोडला, पण तू मात्र माझा हात धरूनच ठेवला. श्रद्धा म्हणजे अंधारात चालत राहणं. हे माहीत असूनही की तुझ्या हातात देवाची, प्रकाशाची ज्योत आहे. स्वामी भक्तांनो, गोष्ट सांगण्याचं कारण फक्त एकच, की कितीही संकटे येऊ द्या, आपण भक्ती करायची सोडू नका. देवाला आपल्यापासून लांब करू नका. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर त्याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामींच्या SC मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग, सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.